Good morning, friends. Yesterday we have seen some trigonometric functions in different quadrants. First quadrant, second quadrant, third quadrant. What we have learned yesterday is that trigonometric functions in first quadrant all are positive. All are positive. That is sin theta, cos theta, tan theta, cos theta, tan theta, and their 1 upon cosec theta. 1 upon sin theta is cosec theta. Cosec theta, sec theta, cot theta. These all are positive in first quadrant that we have learned yesterday. Just we are recapping. Then in this case, yes, sin positive. Sin is positive in second quadrant. This is second quadrant. This first quadrant starts from 0 degree to pi by 2, that is 90 degree. And second quadrant starts from pi by 2 to pi, that is 90 to 180 degree. Third quadrant, in third quadrant was positive. Yes, T, nay, tan positive. Tan theta is positive. Tan theta is positive. And ASTC, cos positive. Cos theta is positive in fourth quadrant. आता थर्ड क्वाड्रंट कुठून स्टार्ट होतं? पाय आणि 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री, इथं 180 डिग्री. 180 डिग्री आणि 272 च्या मध्ये थर्ड क्वाड्रंट आहे आणि 270 3 पाय बाय 2 ते 2 पाय यामध्ये जे आहे ते आहे फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये cos थीटा पॉझिटिव्ह आहे, बाकी सर्व निगेटिव्ह आहे. बाकी म्हणजे सेक थीटा पण पॉझिटिव्ह येईल. मग सेक थीटा पण पॉझिटिव्ह येईल. तसंच टॅन थीटा आहे, मग या ठिकाणी cot थीटा पण पॉझिटिव्ह येईल. असं कारण त्याचं 1 upon tan theta is equal to cot theta. सिमिलरली या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता आपण पुढचे काही फंक्शन्स आपण समजून घेतोय. बेसिक मला आनंद आहे की आता बरेच जण डेली बेसिसवर आता आपले व्हिडिओ बघायला लागले. आणि मित्रांनो, अतिशय सोप्या भाषेत मला समजायचा माझा प्रयत्न आहे. पुन्हा पुन्हा हा प्रयत्न मी करेल, काही काळजी करू नका. तुम्हाला समजलं नसेल तर नक्की कॉमेंट करा. आणि गणित काय फार अवघड नाहीये, गणित सोपं करण्याचा माझा प्रयत्न आहे. अतिशय सोप्या ट्रिकने मी तुम्हाला सांगतो. आता रेंज ऑफ कॉस थीटा आणि साइन थीटा ही काय असते ते आपण आता बघणार आहे. आता आपण या सर्कल वरती पुन्हा एकदा पी हा एक पॉइंट आहे. आता आपण काल बऱ्याच वेळेला हा पॉइंट बघितला. पी ओ हा ओरिजिन आहे. मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू थीटा. थीटा OP अंतर आहे, एक आहे, 1 युनिट आपण धरलं तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला इज इक्वल टू 1. म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर म्हणजेच एक्स इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय येईल? एक्स जर काढला तर हा नक्कीच 1 पेक्षा कमी असेल किंवा इक्वल असेल. अँड एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अँड वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर इज ऑल्सो लेस दॅन इक्वल टू 1. या दोन्ही पैकी एक असेल तेव्हा याची बेरीज 1 राहील. सिंपल आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय, एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर या दोघांची व्हॅल्यू 1 किंवा 1 पेक्षा कमी आहे तेव्हा 1 येत आहे. म्हणजेच या ठिकाणी अजून एक स्टेटमेंट करू शकतो, एक्स लाईज इन बिटवीन -1 और लेस दॅन इक्वल टू 1. याच्यामध्ये x हा राहतो. तसंच y पण या ठिकाणी -1 लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन आणि लेस दॅन इक्वल टू 1. -1 पेक्षा ग्रेटर आहे किंवा इक्वल आणि 1 पेक्षा कमी आहे y ची व्हॅल्यू.
Hence in this case -1 greater than 1, कारण x is equal to cos theta म्हणजे व्हॅल्यू आहे cos theta, आणि याचाच अर्थ cos theta ची व्हॅल्यू -1 पासून पुढे आणि 1 पेक्षा कमी असते. तसंच sin theta ची किंमत हा व्हॅरी होऊन -1 कमीत कमी असते आणि मॅक्झिमम 1. हे आपण या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. हे बेसिक स्टेटमेंट आहे. म्हणजे cos theta कुठून व्हॅरी होतो? -1 पासून ते 1 पर्यंत, आणि sin theta सुद्धा -1 पासून 1 पर्यंत व्हॅरी होतो. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. नेक्स्ट आपण काही गोष्टी बघणार आहे. We'll see some examples. याच्यात एक सोपं एक्झाम्पल आपल्याला दिलंय, ते आपण बघूया या ठिकाणी. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. आपण काही एक्झाम्पल पण बघू, मग सोबत आपल्याला 1 by 1 आपल्याला काही कळेल. फाइंड theta is equal to 30 degree. Theta is equal to 30 degree. Verify that sin 2 theta is equal to 2 sin theta cos theta. हे आपल्याला व्हेरीफाय करायचंय. काय दिलंय या ठिकाणी? थिटा या ठिकाणी 30 डिग्री दिलाय. आता आपण आपल्या याच्यात जाऊया राईट अँगल ट्रायंगल मध्ये. आता हा थिटा आहे, हा आहे 30 डिग्री. हा जर 1 असेल तर आपल्याला नेहमी माहिती आहे की 30च्या समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते 1/2. हा जर 2 असेल तर हा 1 राहील, सॉरी, आणि हा √3. बरोबर. मग sin 2 theta, थिटा दिलाय 2 into 30. हे काय? sin 60 डिग्री. आता याच्यानुसार sin 60 काय? समोरची बाजू या त्रिकोणामध्ये 60च्या समोरची बाजू काय? √3, आणि कर्ण काय? 2. तर √3/2 आलं. म्हणजे लेफ्ट हँड साइड आपण मिळवली आहे. लेफ्ट हँड साइड काय आली? sin 60 इज इक्वल टू √3/2. आता हे √3/2 इकडची जी RHS आहे ती घ्यायची राईट हँड साइड सोडूया आपण. 2 sin theta इंटू cos theta. समजून घ्या काय आहे ते. 2 इंटू sin theta ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली 30 डिग्री. 30 इंटू cos 30 डिग्री. आता 2 इंटू sin 30 बघायचं आहे. sin 30 त्याच्या समोर काय? 1/2. समोरची बाजू अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. 2 इंटू 1/2 इंटू cos 30 लगतची बाजू भागिले कर्ण. लगतची बाजू आहे ऍडजसेंट साइड इज √3/2. आता 2 गेट कॅन्सल. आन्सर इज √3/2. व्हॉट वी आर गेटिंग? RHS आणि LHS हे इक्वल आहे, आणि त्यावरून प्रूव्ह झालंय RHS इज इक्वल टू LHS. Hence we have verified the whatever it is given sin theta, sin 2 theta is equal to 2 sin theta cos theta. This is one of the formula also. Friends, keep in mind this is one of the formula. sin 2 theta is equal to 2 sin theta cos theta. हे आपल्याला पुन्हा आपल्याला लक्ष द्यायचंय. आणि हाय ट्रायंगल तुम्ही लक्षात ठेवा, अतिशय सोपं आहे. ट्रिक बरेच जण सांगत नाही. हा जो अँगल आहे 30-60 चा ट्रायंगल आहे, तो पक्का ध्यानात ठेवायचा आहे. 30च्या समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते, म्हणजे 2 कर्ण ठेवायचा. एक आहे तर ही तिसरी साइड आपापल्या पायथागोरसच्या नियमानुसार काढता येते. कारण कर्णाचा वर्ग वजा
लगतच्या बाजूचा वर्ग एकाचा वर्ग बरोबर ही जी तिसरी साइड आहे तिचा वर्ग, तिसऱ्या साइडचा वर्ग तो काय येईल, तो आपल्याला माहित नाही, एक्स वर्ग धरूया सध्या, एक्स धरू, तर हे दोनाचा वर्ग 4 वजा 1 बरोबर एक्स वर्ग बरोबर आलं 3 इज इक्वल टू एक्स वर्ग. पण मग आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, एक्स बरोबर √3. अशा रीतीने इथं √3 येत आहे. कसं आलं ते पण लक्षात घ्या. हा जर त्रिकोण आपल्याला माहित झाला तर बरेच व्हॅल्यू आपल्याला काढता येतात. सो फ्रेंड्स, नेक्स्ट we'll solve some more functions we want to know. So we go to the some theory. In between I have given you some example. That is for time being, for your understanding. अजून एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड द अँगल्स ऑफ फॉलोइंग, फाइंड द साइन्स ऑफ द फॉलोइंग, फाइंड साइन्स ऑफ फॉलोइंग अँगल, फॉलोइंग अँगल. आता काही जे अँगल दिलेले आहे त्याचे साइन आपल्याला बघायचे, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह. जे आपण बघितलं बघा, कोणत्या क्वाड्रंट मध्ये असल्यानंतर कोणता फंक्शन पॉझिटिव्ह असतं निगेटिव्ह असतं, त्याप्रमाणे इथं दिला अँगल. फर्स्ट अँगल आहे साइन 300 डिग्री. नेक्स्ट वन काय दिलंय, cos 400, cos 400 डिग्री. नेक्स्ट काय दिलंय, क्वाट. थर्ड वन इज क्वाट, क्वाट काय दिलंय -206. आता याचं काय पाहायचं आपल्याला, फक्त साइन बघायचं आहे. आता साइन 300, पहिला आपण 300 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतं ते बघायचं आहे. आता साइन 300, आता इथं काय इथपर्यंत किती गेलंय 270. आता हा 90 आहे, हा 180 आहे, हे आपल्याला अँगल माहित पाहिजे. 270 आहे, नक्कीच हा 270च्या पुढे 300 आहे, म्हणजे हा इथून 30 डिग्रीचा अँगल केलाय, म्हणजे इकडून कितीचा केलाय 360चा इकडून अँगल. हा आला आपला 300. आता या ठिकाणी ASTC नुसार हा काय या क्वाड्रंट मध्ये, हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आल्यामुळं या ठिकाणी साइन 300 विल बी निगेटिव्ह. काय येईल, निगेटिव्ह येईल, कारण या ठिकाणी फक्त कॉस निगेटिव्ह आहे. साइन, कारण y ची जी व्हॅल्यू आहे कोणताही साइन थिटा इज इक्वल टू y, बट इन दिस केस y इज निगेटिव्ह, कारण y ची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह ऍक्सिस वरती आहे, म्हणून y निगेटिव्ह आहे, म्हणून साइन 300 इज निगेटिव्ह. ओके. लाईकवाईज cos 400, आता आपल्याला 400 बघायचं आहे. 400, आता 400 हा अँगल आहे. अगेन आता आपल्याला 400 बघा, म्हणजे 360 प्लस 40 जेव्हा होईल तेव्हा 400 होईल, म्हणजे पूर्ण एक राऊंड. आता आपण पूर्ण एक राऊंड झाल्यानंतर 40. आता हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय आहे, ऑल पॉझिटिव्ह आहे आणि 40 डिग्री, आणि हा 400 को टर्मिनल आहे. 400 डिग्री अँड अँगल 40 डिग्री हा काय को टर्मिनल अँगल आहे. दोघांचाही टर्मिनल रे सेम आहे, को टर्मिनल अँगल आहे, हे पण लक्षात आलं. याच्यामध्ये हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळं हा काय पॉझिटिव्ह राहील. द अँगल फॉल्स इन फर्स्ट क्वाड्रंट, हेन्स all functions will be positive. Then in this case cos 400 will be positive. What is the sign of cos 400? Will be positive. Understood? Then third one given quad 206 minus 206. It is very important. In this case it is a minus angle.
So always go clockwise. Minus 206. This is 90. This is 180. 206 means we have to go 26 higher of this 180. This is 26. So this is minus 206. And we can 360 minus 260. We will get 0, 0, 206. Sorry. Angle is 206. While writing, I have made mistake. So 4, 5, and 154. So this angle is 154. This angle is 154 degree, and it falls in second quadrant. Second quadrant. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये काय इथं जसं ऑल पॉझिटिव्ह आहे फर्स्ट मध्ये तसं मित्रांनो सेकंड मध्ये काय इन सेकंड क्वाड्रंट एस साइन पॉझिटिव्ह आहे कारण वाय ऍक्सिस वरती वाय ऍक्सिस 1 2 3 हे जे काय इकडे आहे तो पॉझिटिव्ह आहे साइन पॉझिटिव्ह आहे पण आपल्याला काय विचारलंय व्हॉट देन इट विल बी निगेटिव्ह व्हॉट विल बी निगेटिव्ह व्हॉट मायनस 206 minus 206 degree will be negative आहे बरोबर अशा रीतीने या फंक्शन आपल्याला समजून घ्यायचे आहेत ओके नेक्स्ट आपण मला असं वाटतंय की तुम्हाला समजतंय पण आता काय डायरेक्ट ऑनलाईन असलं तरी आपला हा एक प्रकारे ऑफलाईन सारखाच क्लास आहे तुम्ही डायरेक्ट शंका विचारू शकत नाही तरी प्रयत्न करा मित्रांनो लेट अस ट्राय टू आस्क सम युअर क्वेरीज डे बाय डे वी विल इम्प्रूव्ह आवर क्लास डेफिनेटली ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल ते आपण बघणार आहे आता ट्रिग्नोमेट्रिक मेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल काही स्पेसिफिक अँगल आहे त्यांचे आपण पहिला जो अँगल आहे अँगल झिरो समजूया आता अँगल झिरो आपण फिगर काढूया सर्कल थोडं मोठं होतं माझ्याकडून प्रत्येक वेळेला इट बिकम्स मोर बिगर अँड बिगर सो आय विल ट्राय टू ड्रॉ सम स्मॉल सर्कल I am not that much habitual for drawing the circle will improve like you are improving I am also improving so this is the x axis this is the y axis and this is O for O is the origin P is a point on this which is 1, 0 P is a point and situated on x axis and the coordinates are 1, 0 then x is equal to 1 y is equal to 0 because point lies on x axis hence y coordinate are 0 कारण आपण कोणत्या वरती पॉइंट आहे पॉइंट लाइज ऑन x axis and hence the displacement of y axis is 0 hence y is equal to 0 त्यामुळे काय होतंय cos theta is equal to x means cos 0 is equal to 1 and in this case sin theta is equal to y म्हणजेच काय sin 0 is equal to 0 आता sin 0 आला 0 म्हणजेच tan 0 is equal to tan 0 is equal to sin 0 upon cos 0 आता sin 0 ची व्हॅल्यू काय आली आपली sin 0 is equal to 0 cos 0 is equal to 1 so 1 0 0 so tan 0 value of tan 0 is equal to 0 and
In this case, accordingly, other functions will also define 1 upon cosec theta cosec 0 is equal to 1 upon sin 0. आता 1 upon sin 0, 0 काय 1 upon 0 which is not defined, cosec 0 not defined, कारण आपण हे डिफाइन करू शकत not defined, डिफाइन करू शकत नाही. कोणत्याही संख्येच्या छेदामध्ये शून्य येऊ शकत नाही, ते डिफाइन होऊ शकत नाही, म्हणून आपण ते नॉट डिफाइंड. कोसेक 0 is not defined, then sec 0 is equal to 1 upon cos 0 which is equal to 1 upon 1 is equal to 1. Then quat 0 is equal to 1 upon 0, ये सुद्धा not defined है. Quat 0 is not defined. Okay. So this is what the specific trigonometric functions for 0 degree. We will go for pi by 2. आपल्याला हळूहळू एक एक गोष्ट समजून घ्यायची, काय येतंय आणि कसं येतंय. मला असं वाटतंय की तुम्हाला ते समजतंय, असं मी समजतोय. आता आपल्याला काय बघायचंय, angle of measure 90 डिग्री और पाय बाय 2 किती आहे 90 डिग्री किंवा पाय बाय 2 रेडियन. आता याच्यासाठी पण सिमिलर आपल्याला फंक्शन बघायचं आहे. फिगर आपण पूर्वीप्रमाणेच काढायची आहे, परंतु इथं काय बदल होणार आहे ते बघा. आता आपण सगळं समजून घेत आहे, त्यामुळे सगळं लक्षात ठेवायचं आहे. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, आणि आता हा जो अँगल आहे हा आहे पाय बाय 2 किंवा 90 डिग्री, पाय बाय 2 रेडियन 90 डिग्री. आता या ठिकाणी पुन्हा एकदा पी हा पॉइंट आलेला आहे, आणि पी वन्स अगेन काय त्याचे कोऑर्डिनेट असणारे x0 आणि y1, बरोबर. कोऑर्डिनेट आहे x इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 1, बरोबर. मग त्यामुळं या ठिकाणी sin 90 डिग्री इज इक्वल टू y इज इक्वल टू 1, कारण y ची व्हॅल्यू काय 1 आहे. सिमिलरली cos 90 इज इक्वल टू x which is equal to 0, कारण x ची व्हॅल्यू 0 आहे. आणि त्याप्रमाणे tan 90 is equal to sin 90 divided by cos 90. आता sin 90 किती आहे 1 आहे, cos 90 0, hence not defined. This function will be not defined. ते डिफाइन होऊ शकत नाही. tan 90 डिफाइन होऊ शकत नाही, कारण cos 90 0 आहे. तसंच या ठिकाणी sec 90 is equal to 1 upon cos 90 is equal to, हे सुद्धा नॉट डिफाइन, कारण इथं पण 0 आहे. व्हॅल्यू ऑफ cos 90 is 0. sec 90 पण नंतर cosec 90 is equal to 1 upon sin 90 is equal to 1 upon 1 is equal to 1. Okay. Then cot 90 is equal to 0 upon 1 is equal to 0. Cot 90 is equal to 0. So these are the functions for angle measure pi by 2. I think you are getting all the whatever information. It is very simple. So please note that
Sin 90 is 1, cos 90 is 0, cos 90 is 0, tan 90 is not defined, sec 90 is not defined, cosec 90 is 1 and cot 90 is 0 for angle measure pi by 2. Now we will go for angle measure is pi radian किंवा 180 degree. त्यावेळेला in this case P be the point and the coordinate are x, y. Let us consider -1 and 0 with the coordinate because P is on x axis and x in this case it is a negative direction. O is the origin and this is the angle 180 degree. Okay, O with the origin. OP, let us OP is this distance is -1 and in this case x is equal to -1 and being on x axis y value will be 0, definitely 0. So cos theta or cos pi radian or 180 म्हणू शकतो डायरेक्ट 180 degree is equal to -1 sin 180 is equal to 0 in this case. So cos 180 म्हणल्यावर sec 180 is equal to 1 upon -1 is equal to -1. तसंच या ठिकाणी cosec 180 is equal to 1 upon 0 which is not defined. हे सुद्धा डिफाइन होऊ शकत नाही असणारं फंक्शन आहे. सिमिलरली tan 180 is equal to tan ची व्हॅल्यू sin 180 is 0, cos 180 is -1, hence it is 0. It is 0 -1 and then cot 180 is equal to -1 upon 0. It will not define. If we define होऊ शकत नाही. Okay. So this is the functions for angle measure pi. We'll go for 3 pi by 2. Let us see. Next angle measure which is 3 pi by 2. Angle measure पुढचा काय 3 pi by 2 किंवा 270 degree. आता कुठे येतो अँगल? अँगल इज 270 हा येतो अँगल 3 pi by 2 किंवा 270 degree हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी P, let us P be the point, then coordinate will be 0 -1, again 0 -1, कारण y coordinate हा मायनस आहे, x coordinate कारण हा y axis वर पॉइंट असल्यामुळं x coordinate 0 राहील. काय आहे x is equal to 0, y is equal to -1. cos theta or cos 3 pi by 2 is equal to 0. Then in this case sec 3 pi by 2 is equal to not defined कारण 0 आहे तो. तसंच sin 3 pi by 2 is equal to -1. cosec
3 pi by 2 is equal to 1 upon minus 1 is equal to minus 1. याप्रमाणे tan 3 pi by 2 काय राहील sin 3 pi by 2 divided by cos 3 pi by 2 keeping value काय sin 3 pi by 2 minus 1 cos 3 pi by 2 0 not defined. काय म्हणणार नॉट डिफाईन होऊ शकत नाही कारण काय डिनॉमिनेटर मध्ये शून्य आला. डिनॉमिनेटर शुड नॉट बी 0 otherwise it is not defined. So similarly cot 3 pi by 2 is equal to cos वरती आहे cos किती आहे cos ची व्हॅल्यू 0 आहे आणि मायनस या ठिकाणी sin ची व्हॅल्यू -1 आहे which is equal to 0. Okay, so this is what the angle measurement for 3 pi by 2. So thank you friends for watching this video. If you like this video, then please subscribe the channel and it will be beneficial for me. Thank you.